तुंगभद्रा नदीचा ब्रिज आलेला आहे। या नदीच्या पाण्यामुळे आपण ती फेरीने बोर्ड क्रॉस करू शकलो नाही आणि 30 किलोमीटर फिरून आपल्याला जावं लागतं आहे। तर प्रचंड मोठी असा तुंगभद्रा नदीचा हॅलो एव्हरीवन, जय हनुमानजी की स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। हम्पीच्या 3rd सिरीजमध्ये मी आहे आता अंजनदारीला। श्री हनुमानांचं जन्मस्थान आहे इथे आणि ते बघायला मी आलेलो। आणि काय कोइन्सिडन्स, आज आहे शनिवार आणि मी छान भगवे वस्त्र घालून आलेलो आहे। सगळ्यांनी शाल गळ्यात घातलेली आहे आणि हे चढण्यासाठी आपल्याला 575 पायऱ्या चढून वरती जायचं आहे। ते कसा असतो एक्सपिरियन्स, नक्की ही व्हिडिओ बघा। तर वरती जाताना वेगळ्या रस्त्याने आपण गेलो आणि खाली येताना वेगळ्या रस्त्याने आलं, कारण की भरपूर गर्दी आहे। आज शनिवार आहे, त्याच्यामुळे तिकडे असं एकदम बॉटलनेक होत होतं। त्याच्यामुळे त्यांनी हा रस्ता डायवर्ट केला आहे आणि खाली येताना एका वेगळ्या रस्त्याने आलो आहे। खाली उतरलो आहे पण अजून पार्किंग लांब आहे। तर अशा प्रकारे अंजनेरी पर्वत छान होता, हनुमानाचं जन्मस्थान, याची बरीच माहिती आहे याच्याबद्दल। अजून वेगवेगळे प्लेसेस आहेत, मी आजच्या दिवसात कवर करायचा प्रयत्न करेल। तर इथे येताना फक्त आधी सांगितलं शनिवारी अवॉइड करा येणं, भरपूर गर्दी असते। अर्ली मॉर्निंग आलात तर छान सनराईज बघता येईल, संध्याकाळी आलात तर सनसेट बघता येईल। इकडे तुमचा वेळ जाईल, जर गर्दी नसेल तर ट्रेक करा। वरती जायला एक 20 मिनटं जातील, खाली यायला तेवढाच वेळ 40 मिनटं आणि वरती एक 15-20 मिनटं। तर एक 1.5 तासात तुमचा हा स्पॉट बघून होईल। त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता। इथून पुढे सानापूर लेक आहे, जिथे कोराकल राईड होते, ती चालू आहे की नाही ते आता बघूयात आपण इथून पुढे। तर तुम्ही हाईक करून खाली आल्यानंतर तुम्ही इथे शॉपिंग करू शकता, खाऊ शकता। आणि मी इथे नारळ पाण्याची मजा घेतो आहे कारण की खूप डिहायड्रेशन झालं आहे। तर नारळ पाण्याची किंमत आहे 30 रुपये, तर मी घेतला आहे। छान वाटलं। तर ही इथली शॉपिंग स्ट्रीट आहे, इथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्वस्तात भेटून जातील। ना तर हे रिक्षा काळजीवाले अण्णा आहेत, ते मला फिरवत आहेत आणि सोबतच इथल्या टुरिस्ट प्लेसेसची माहिती पण देत आहेत। अण्णा हेलो बोलो। हेलो सर। हाँ, पहले इधर वाले सुग्रीव का राजधान था, रामायण पे इधर। हाँ, सुग्रीव वानर सेना के राजा। हाँ, वो राजधान था इधर। हाँ, और सीता को रावण जी लेके गए थे ना यहाँ से। बराबर। जब राम जी आया था ढूंढने के लिए, यहाँ पे मातंग पर्वत बोल को आ गए। हाँ, वहाँ से मातंग ऋषि से मिलके फिर उनसे इधर एक ऋषमुख पर्वत बोल का था, वहाँ पे आए। मातंग पर्वत से क्या हुआ? मातंग पर्वत से ऋषि को मिलता वहाँ पे। कसलं भारी लोकेशन आहे।
माझ्या लेफ्टला आहे सानापूर लेक. वाव, पूर्ण तुडुंब भरला आहे. वाव, समोर दिसणारा काय व्ह्यू आहे यार. एखाद्या मूवीचं शूटिंगचं ड्रोन कॅमेरा असतात तर बस म्हणजे एकदम बेस्टच काम झालं असतं. हा व्ह्यू कॅप्चर, भात शेती, नारळाची झाडं, डोंगर. तर फर्स्ट लुकमध्ये तर ही प्लेस खूप भारी वाटते आहे. आता रिक्षातून खाली उतरलो आणि येताना जो लेकचा प्रचंड असा मोठा जो व्ह्यू दिसला, पाणी दिसलं, क्या बात आहे. हा छोटा मोठा लेक नाही आहे, भरपूर मोठा आहे. नावावरून मला वाटलेलं की छोटा असेल, बट या पाण्याला शेवट नाही आहे. बापरे, एकदम ह्यूज पाण्यामध्ये कोरॅकल राईड होती आहे. त्याचा अनुभव आपण घेऊयात. बट प्लेस एक नंबर आहे. हम्पीला आल्यानंतर ही प्लेस तर मिस करू नका. एखादं मंदिर बघायचं राहिलंच तर ठीक आहे, बट इथे तर या. अजून मी एक्सपिरियन्स केली नाही आहे ही प्लेस. बघूयात कसा एक्सपिरियन्स होतो आहे. हे बघा, हा पूर्ण सेटअप आहे इथे या लेकमध्ये. तर मिडल ऑफ द लेक आहोत आम्ही आता. सानापूर लेकची राईड आहे. आय थिंक 30-40 मिनिटची राईड आहे. खूप पीसफुल वातावरण आहे. माझ्यासोबत कंपनी आहे, त्यांचे रिव्ह्यू कैसा लग रहा है? अमेजिंग. आपको कैसे लग रहा है बॉस? आता रिलॅक्स करतो. ही क्लिफ जम्पिंग होते. 150 रुपये चार्जेस आहेत त्याचे. 150 रुपीज घेऊन ते तुम्हाला लाईफ जॅकेट देतात आणि तुम्ही पाण्यात उडी मारू शकता. माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे कपडे कॅरी केले नाहीत. अजून आजचा एक पूर्ण दिवस आपल्याला वेगवेगळ्या स्पॉट्सवरती फिरायचं आहे. त्याच्यामुळे असं जड अंत करणारे मी हे स्किप करतो आहे. बट तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही येताना एक एक्स्ट्रा शॉर्ट्स वगैरे कॅरी करा आणि इथे जम्प करा या लेकमध्ये. सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. लाईफ जॅकेट घातल्यानंतर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर नक्की ट्राय करा. बऱ्याच मुलींनीसुद्धा जम्प मारली, तर तुम्ही पण नक्कीच करू शकता. तर हे एक हिडन स्पॉट आहे इथला हम्पीमधला. तर तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटला. त्याच्यासाठी लाईक करून टाका, बटन दाबा. बाय बाय. तर कोरॅकल राईड संपवून मला प्रचंड भूक लागली. लंचसाठी आलो आहे आणि मी रिक्षावाले काका आहेत त्यांना बोललो, रिक्षावाले अण्णा त्यांना बोललो की एक छानशा हॉटेलला मला घेऊन जा जिथे मी बसून शांतपणे लंच करू शकेल. तर त्यांनी एका जागी मला घेऊन आले. ती जागा मी तुम्हाला दाखवतो. बाय द वे, तर ही रिक्षा आहे. या रिक्षाने आपण फिरत आलो. समोर नदी आहे. नदीचा मस्त आवाज येतो. ती नदी मी तुम्हाला जाताना दाखवतो. इथे कार पार्क आहेत आणि इथून एंट्रन्स आहे या हॉटेलचा. इथे हॉटेलही आहे आणि स्टेसुद्धा तुम्ही करू शकता. कॉटेजेससुद्धा आहेत. तर खूप धमाल दिवस चालला आहे आणि तुम्ही पण आल्यावर असं करू शकता. जर तुम्ही एकटे असाल तर इथले लोकल गाईड घेऊन तुम्ही त्यांच्यासोबत फिरू शकता. त्यांचा ऑटोचाही बिझनेस होतो आहे आणि सोबत तुम्हाला अशा वेगळ्या प्लेसेस ज्या गुगलवरती तुम्हाला भेटणार नाहीत अशा ठिकाणी तुम्हाला येता येईल. तर हे बघा, असे कॉटेजेस आहेत इथे. या रूम्स आहेत. आणि हे बघा, ह्याचं नाव आहे हम्पी नेचर कॉटेज. आणि आतमध्ये अशी सिटिंग अरेंजमेंट. बरोबर नीट करतो.
तर हॉटेलमध्ये जेवण झालं आपलं आणि आपण तिथून निघालो. नेचर हम्पी कॉटेज असं या हॉटेलचं नाव होतं. तिथे तुम्ही नक्की येऊ शकता. आणि मी आता आलेलो आहे रिक्षावाल्या अण्णांनी आपल्याला घेऊन आलेलो आहे अशा भन्नाट स्पॉटवरती. नदीचं एवढं मोठं पात्र कधीच बघितलं नव्हतं. हे बघा, मस्त सीन आहे. आता मी या प्लेसवरती आलो आहे. रामायणातली ही प्लेस तुम्ही नक्की ओळखू शकता की श्रीराम शबरी मातांना भेटण्यासाठी आले होते. ती गुफा इकडे आहे. त्या गुफेत मी आलो आहे, ती तुम्हाला दाखवतो आता. तर बरंच रामायणाशी लिंक असलेल्या हिस्टॉरिक प्लेसेसवरती मला भेटायची संधी भेटली आहे या ट्रिपमध्ये. तर ही बघा, ही ती गुहा आहे. बरीचशी साईट ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. समोर एक छान तलाव आहे. ते मगर आहेत असं तिथे लिहिले आहे. मला दिसली नाही अजून. तर इथे एक मंदिर आहे. हाँ, हनुमान जी का हाँ वो देखिए है. और इधर का क्या है? पंपा सरोवर, ये श्री राम यहाँ पे मिलने आए थे क्या शबरी जी को? ऐसा था? वहाँ पे आए थे. वहाँ पे आए थे. वहाँ से श्री राम जी ने वो हनुमान जी को खंडे पे बिठा के फिर सुग्रीव से मित्रता करे. वहाँ से श्री हनुमान लेके गए थे. हनुमान जी लेके गए. ऐसे उधर क्या? ऊपर उनका जन्म स्थल है ना, ये क्या? हाँ. पर्यटक के हिसाब से मंदिर बढ़ा देते. तर समोर आपले रिक्षावाले अण्णा उभे आहेत. ते मला हम्पी फिरवत आहेत. तर इनका अन्ना अच्छा लगा आपका सर्विस एकदम. हाँ, इन लोगों को बोलो इधर आओ हम्पी घूमने को. हाँ सर, आ जाना. हम्पी देखने के लिए बहुत अच्छी जगह है. एंजॉय हाँ. करना चाहिए इधर. हां अच्छा, हम्पी ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ. एंजॉय ಮಾಡಿ. हां. तर अशा प्रकारे भरपूर धमाल आली आहे. तुम्हाला हे एपिसोड आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. आणि अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. हा ब्लॉग मी इथे संपवतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करणं असेल तर करून टाका. असेच ब्लॉग येत राहतील. तोपर्यंत बाय बाय.